बघा, एका रकमेवर दशादशे 13.13% दराने 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज 15,380 रुपये मिळते. तर त्याच रकमेचे त्याच दराने त्याच कालावधीचे सरळ व्याज किती असा प्रश्न. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या विविध प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो हा प्रश्न. चक्रवाढ व्याज आणि इथं दर्शवलं 3 वर्षाचं हे चक्रवाढ व्याज आणि प्रश्न विचारला की बाबा त्याच रकमेचे, जी काही ती रक्कम असेल त्याच रकमेचे त्याच दराने आणि त्याच कालावधीचे सरळ व्याज किती असा प्रश्न विचारला. हा जो मुख्य प्रश्न खाली विचारला शेवटच्या ओळीत, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ती रक्कम अर्थात मुद्दल काय बा याचा शोध आम्हाला घ्यावा लागेल किंवा घेणं कर्मप्राप्त. व तो कसा घ्यायचा? प्रश्नामध्ये दर्शवलेलं चक्रवाढ व्याज, लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या, याला कंपाऊंड इंटरेस्ट आम्ही असं म्हणतो, इज इक्वल टू प्रिन्सिपल अमाऊंट. आता चौकटी कंसामध्ये एक साधा कंस 1 अधिक R, इथं N वजा 1. गोष्टी लक्षात घ्या. हे अशा पद्धतीचं एक सूत्र आहे. या सूत्राचा अवलंब करा. प्रथमतः मुद्दल शोधा. ज्या मुद्दलाचं 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज 15,380 येते. प्रश्नामध्ये व्याजाचा दर सुद्धा दर्शवला 13.1/3%. आता हे 13 गणिताला सुलभ करण्यासाठी 13.1/3% याचं हा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा, त्यामध्ये अधिक असेल, अंश मिळवा, छेदस्थानी छेद जसाच्या तसा, म्हणजे 33 39 आणि 40 छेदस्थानी 3 मात्र टक्के, म्हणजे 40 छेदस्थानी 3 याच्या छेदस्थानी 100 घ्या. बर घ्या, 100च घ्या सर. लक्ष द्या, तुमच्या मनातला एक गैरसमज दूर करतो. इथं तुम्हाला असं सुद्धा करता येते, डायरेक्ट गुणीला 1/100. म्हणजे हे गुणीला 1/100 कुठून आणले बाबा? एखाद्या वेळेस असा तुमच्या मनामध्ये अज्ञान असेल तर तो डाऊट क्लिअर. हे टक्के आहेत, 40/3 हे टक्के आहेत आणि टक्के मांडत असताना छेदस्थानी 100 ही संख्या आम्ही घेत असतो. मग आता 100 हे एकटे नसून याच्याही छेदस्थानी 1 आहेत. लेकरांनो लक्ष द्या, कोणती संख्या कोणतंच पद एकटं नसते, त्याच्या छेदस्थानी 1 असतेच. लक्ष द्या. मग हा छेदस्थानी असलेला अपूर्णांक या अपूर्णांकासोबत मांडत असताना लक्ष द्या, गुणाकार व्यस्त रूपात मांडतात. डाऊट क्लिअर? पुढे चला सर. आता 40 1 40 आणि 100 गुणीला 3 300, 1010 घालवा, 4 छेदस्थानी 30 हा भाग जातो 2/15. हे त्या व्याजदराचं निरूपण इथं सूत्रामध्ये आम्हाला मांडायचं. आता CI म्हणजे काय? हे दर्शवलेलं 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज. P म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंटचे आम्हाला काढायचं मुद्दल, अर्थात R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट व्याजदर, N म्हणजे नंबर ऑफ इयर, अर्थात प्रश्नामध्ये दर्शवलेली ही 3 वर्षाची मुदत. मग हे चक्रवाढ व्याज 15,380 लक्ष द्या मांडायचं बराबर P. आता हा चौकटी कंस, याच्यामध्ये 1 अधिक R म्हणजे हे व्याजदराचं निरूपण हे आलं 2/15. कसं आलं वगैरे पाहून घ्यायचं. 2/15. इथं घात कोणता? N. यांच्या ठिकाणी 3 मांडायचे. 3 म्हणजे काय आहे? मुदत आहे, नंबर ऑफ इयर. इथं वजा 1 कंस बंद, दोन्ही सुद्धा. पुढे चला सर. आता पुढे चला सर. 15,380 बराबर P चौकटी कंसामध्ये हा सुद्धा पूर्णांकयुक्त अपूर्णांक याचा अंशाधिक रूपांतर, छेदाने पूर्णांकाला गुणा, अधिक असेल अंश मिळवा, वजा असेल वजा करा, छेदस्थानी छेद जसाच्या तसा म्हणा, म्हणजे 15 1 15 2 17 छेदस्थानी 15 कंसाचा घात किंवा घन. लक्ष द्या. आता पुढे चला. 15,380 बराबर P चौकटी कंसामध्ये लेकरांनो 17चा घन 49, 13 15चा घन 33 75 वजा 1
लक्ष द्या. आता 15,380 बराबर पी हे साधा कंस काढून टाका, म्हणजे 49 13 33 75 वजा 1. ओके, आता पुढे चला सर. 15,380 बराबर पी चौकटी कंसामध्ये असलेली ही प्रोसेस पूर्ण करा. इथं सुद्धा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे वजा स्वरूपात. याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुण्य म्हणजे या 33 75 आणि 1 यांचा गुणाकार 33 75 वजा असेल अंश वजा करणे 49 13 हे अशा पद्धतीने वजा करा. छेदस्थानी छेद जसाच्या तसा. ओके, पुढे चला सर. 15,380 लेकरांनो बराबर पी काय मग. चला पुढं. आता चौकटी कंसामध्ये अंशातील वजाबाकी किती 15 38 छेदस्थानी 33 75. मग काय म्हणत होते. पुढे चला. आता लेकरांनो हे पद या पी सोबत गुणिला आहेत. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत छेदस्थानी असेल अंशस्थानी किंवा भागीला असेल गुणिला मांडा, अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडा. लक्ष द्या, हे गणितीय गुणधर्म म्हणजे 15,380 सोबत हे 33 75 गुणिला स्वरूपात 15 38 भागीला स्वरूपात समोर पी. आता सांगा सर तो नियम. लेकरांनो संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना छेदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडावी लागते. गणितीय हे गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. हा भाग झाला 1 न, हे उरला 1 0, हे 1 वर देऊन टाका. म्हणजे 10 गुणिला काय उरलं 33 75 समोर पी हा गुणाकार 33,750 रुपये ही झाली मुद्दल. आता या मुद्दलाच त्याच दरानं त्याच कालावधीचं सरळ व्याज. आता तुमच्या प्रश्नाच्या मुख्य उत्तराकडे चला. आता उत्तराकडे लक्ष द्या. मुद्दल आम्हाला सरळ व्याज विचारलं. लेकरांनो हे सूत्र सगळे माहित आहेत तुम्हाला, पण तरी सुद्धा मदक आणि भागीला 100 सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे. म्हणजे मुद्दल ही नेहमी नुकतीच सापडलेली 33,750 गुणिला दर कोणता. दर कोणता तर हा घ्या दर, डायरेक्ट सोपं होईल आम्हाला काटाकुटीला. 40/3. 40/3 काय आहे 3%. 40/3% याचं निरूपण असं आलं होतं बघा. हे 40/3% हा दर अशा पद्धतीने आम्ही पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरित केला होता. मदक काळ किती वर्षाचा आहे 3 वर्षाचा. हे क म्हणजे मुदत. छेदस्थानी 100 असतात. पहिली गोष्ट हे 3 ला 3 खलास सर. आता उरलं काय 33,750 सोबत गुणिला 40 उरले, छेदस्थानी 100 उरले सर. या 2 शून्यासाठी हे 2 शून्य घालू शकतो ना. हो सर. मग आता पुढं 33 75 आणि गुणिला 4 हा गुणाकार 4 पंच 20 2 4 7 28 आणि 2 30 0 3 4 3 12 आणि 3 15 5 हा चाला 1 4 3 12 आणि 1 13,500. 13,500 रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नांचं लेकरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी तुमच्या मनातील विविध समस्या विचारण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. ओके. चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, चक्रवाढ व्याजातील फरक. लक्ष द्या. व्याजदर काढणे, मुद्दल काढणे, मुदत काढणे ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.